पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी. तसं काही असेल तर अनावधाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? आपलं भाषण सुरू होतं प्रजासत्ताक दिनाचं, त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचारी नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. नेमकं नाही, अनावधाने राहिलं असेल असं नाहीये. सगळे माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे. पण तसं काही असेल तर अनावधाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. संजय राऊतांनी टीका केली आहे की ते महाराष्ट्राचा अपमान करतात, त्यांना भाजप पाठीशी घालते, त्यांचे कौतुक करते पुरस्कार. मला वाटतं संजय राऊतांनाच मोठा पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार देण्याची वेळ आता आलेली आहे. त्याचाच विचार करतोय मी आता. संजय राऊतांना सगळ्यात मोठा पुरस्कार देण्याची गरज आहे, कारण ज्या पद्धतीने ते किल्ला लढवतात, म्हणजे खाली चित पडला तरी पण माझ्या टांगवर असा त्याचा प्रकार चाललेला आहे. अहो काय करता तुम्ही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकातून तुमचा एक महापौर होत नाही, काहीच वाटत नाही आपल्याला याचं, तरी पण काही ना काही चालूच असतं. आता मतपेढ्याचा काय त्या बॉक्स बदलवले, नंतर थप्पे मारून घ्या, नंतर मदऱ्यातला गोळ, नंतर शाई बोटाची, काय काय प्रकार. आता तिकडचे पैसे वाटले म्हणून आम्ही पडलो. तुम्ही कधी निवडणार नाही आम्हाला सांगा.